नमस्कार, मी पुष्पा भारती. आपण रोटरीच्या न्यू जनरेशन सर्व्हिस एक्सचेंज NGSE या प्रोग्रामबद्दल जाणून घेऊया. रोटरीचा NGSE प्रोग्राम 19 ते 30 वर्ष वयोगटातील मुलांसाठी 3 महिन्यांपर्यंत असतो. ही मुले परदेशात आवडत्या क्षेत्रात प्रशिक्षण घेण्यासाठी जातात. प्रवासाआधी 3 महिने अर्ज सादर करावा लागतो. सहभागी मुलांनी आवडत्या क्षेत्रात काम करणे व जात असलेल्या देशाच्या भाषेचे प्राथमिक ज्ञान घेणे अपेक्षित आहे, ज्यांना एखाद्या स्थानिक रोटरी क्लबने प्रायोजित केले पाहिजे. होस्ट क्लब व कुटुंबाने या मुलांचे राहणे, जेवण, वाहन खर्च व इंटर्नशिपचा खर्च करणे अपेक्षित असते. आपल्या डिस्ट्रिक्ट 3131 ने आतापर्यंत 40 परदेशी मुलांना या कार्यक्रमातून होस्ट केले आहे. ही मुले ब्राझील, जर्मनी, तैवान, फ्रान्स, थायलंड, पोर्तुगाल, स्पेन, कोलंबिया, मेक्सिको, झेक रिपब्लिक या देशातून शेती, शिक्षण, अनाथाश्रम व इतर क्षेत्रात काम करण्यासाठी आली होती. तसेच आपल्या डिस्ट्रिक्ट 3131 ने आतापर्यंत 30 परदेशी मुलांना या कार्यक्रमातून परदेशी पाठवले आहे. ही मुले जर्मनी, ब्राझील, मेक्सिको या देशात आर्किटेक्चर, ऑटोमोबाईल, हॉटेल इंडस्ट्री, जाहिरात, सौंदर्य तज्ञ इत्यादी क्षेत्रात काम करण्यासाठी गेली होती. त्यांची सुरुवात क्लबमध्ये कशी करावी? एका रोटेरियन किंवा ला क्लब काउन्सिलर नेमावे. NGSEचा प्रसार उत्सुक मुले, कुटुंबे व इंटर्नशिप देणाऱ्याकडे करावा. डिस्ट्रिक्ट NGSE टीम सोबत उत्सुक मुलांची मीटिंग ठेवावी. डिस्ट्रिक्ट NGSE टीमला मदतीसाठी बोलवावे. आता सध्या करोनामुळे परदेशी प्रवास शक्य नाही, म्हणून डिस्ट्रिक्ट NGSE टीमने व्हर्च्युअल NGSE हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास करावा लागत नाही. सर्व इंटर्नशिप ट्रेनिंग ऑनलाईन दिले जाते. वयोमर्यादा व इंटर्नशिप कालावधी आधी सारखाच आहे. यामध्ये प्रवास खर्च, प्रवास विमा, व्हिसा फी इत्यादी खर्च वाढतो व करोना काळात हे सुरक्षित आहे. यासाठी काय करावे? एखाद्या रोटरी क्लब तर्फे उत्सुक मुलाचा अर्ज NGSE3131india@gmail.com ला 1000 रुपयाच्या फी सोबत पाठवावा. NGSE अबाउट बाउंड चेअर या अर्जाची छाननी व कार्यवाही करतील. ज्या देशातून ज्या क्षेत्रात काम करण्यासाठी जायचे असेल तेथील उपलब्धतेवर जाणे अवलंबून असते. परदेशात आवडीचे क्षेत्र उपलब्ध असल्यास सहभागी मुलांनी 4000 रुपये प्रवेश फी भरायची असते. दर महिन्याला NGSE अबाउट बाउंड चेअरकडे रिपोर्ट पाठवायचा असतो. फक्त रिझर्व्ह इंटर्नशिपसाठी तेथील कंपनीच्या मागणीनुसार इतर फी भरावी लागते. आपल्याकडे चांगली इंटरनेट सेवा उपलब्ध पाहिजे. NGSE ला नेहमीच्या NGSE मध्ये रूपांतरित करता येते काय? होय, जेव्हा प्रवास निर्बंध उठवले जातील तेव्हाच. लक्षात ठेवा, दोन्हीकडील कुटुंबात एक छान नाते निर्माण होण्यासाठी दर आठवड्याला 3 ते 4 तास दोन्ही कुटुंबांनी ऑनलाईन भेटायला पाहिजे. याची पुढे नियमित NGSE कार्यक्रमाला मदत होऊ शकते. प्रायोजक रोटरी क्लबचा फायदा. नियमित NGSE कार्यक्रमासारखाच हा NGSE कार्यक्रम समजला जाईल. सहभागी मुलांनी इंटर्नशिप यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर एक विशेष प्रमाणपत्र दिले जाईल. क्लबचे पुढील फॅमिली फ्रेंडशिप एक्सचेंज व ग्लोबल ग्रँड भागीदार मिळवण्यासाठी मदत होईल. या रोटरी वर्षातील आपली 25वी साप्ताहिक सभा आपण प्रत्यक्ष भेटीने पार पाडली. कोरोनामुळे आतापर्यंत 24 साप्ताहिक सभा आपण झूमवर ऑनलाईन घेतल्या आहेत. तळेगाव ढमढेरे येथील पद्मावती ॲग्रो टुरिझम सेंटरला हुरडा पार्टीनिमित्त सहल काढून आपण ही प्रत्यक्ष साप्ताहिक सभा घेतली, जिथे आम्ही सकाळी 10 वाजता पोहोचलो. आमचे स्वागत उसाचा रस देऊन करण्यात आले. त्यानंतर झणझणीत मिसळ व शिऱ्याचा नाश्ता झाला. सर्वांनी पतंग उडवणे, दोरावर चालणे, झोका, कॅरम, माजी अध्यक्ष अभय यांनी आणलेला गोल्फ सेट व गप्पांचा आनंद घेतला. स्वादिष्ट भोजनानंतर सर्वांनी बैलगाडीतून फेरफटका मारला. आपल्या क्लबमधील प्रतिभावंत गायकांनी कराओकेवर गाणी गाऊन सर्वांचे मनोरंजन केले. मग सर्वांना हुरडा, उकडलेली कणसे व गावरान मेवा देण्यात आला. आपली अधिकृत साप्ताहिक सभा अध्यक्ष कीर्ती व माजी सेक्रेटरी समीर यांनी घेतली. या रोटरी वर्षात सनशाईन बॉक्स प्रथमच उघडला गेला. त्यानंतर रेन डान्सचा सर्वांनी आनंद घेतला. शेवटी परत एकदा सर्वांना उसाचा रस देण्यात आला. सर्व उपस्थित लोकांनी पूर्ण दिवस निसर्गरम्य वातावरणात खूपच आनंदात घालवला. क्लब ट्रेनर, माजी अध्यक्ष अभय व क्लब ॲडमिन डायरेक्टर नमिता यांनी या सहलीच्या नियोजनासाठी मोठा पुढाकार घेतला होता. Happy birthday to you. Congratulations and celebration. आता आपण 16 जानेवारीच्या साप्ताहिक सभेत निर्मल बाग येथे माजी अध्यक्ष अभय व स्मिताच्या फेलोशिप सोबत मकर संक्रांत साजरी करणार आहोत. नक्की भेटूयात. धन्यवाद.